भाऊ मुंडन जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आज सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सर्व भाविक भक्तांचे आणि चॅनलच्या दर्शकांचे हात जोडून सहर्ष स्वागत करत आहे। आज मी आलेलो आहे येडेश्वरी देवस्थान येरमाळा या ठिकाणी आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी आणि या ठिकाणी माझ्यासोबत बसलेले आहेत येडेश्वरी देवीचे वंश परंपरागत असणारे मुख्य पुजारी, म्हणजे अनेक पुजाऱ्यांना मान आहे परंतु त्यापैकी एक असणारे विकास महाराज। तर या ठिकाणी विकास महाराज आणि माझी जुना परिचय आहे, जुनी मैत्री सुद्धा आहे आणि एक विषय आमच्या दोघांच्या चर्चेमधून या ठिकाणी उदयाला आला। मी त्यांना प्रश्न केला, म्हटलं महाराज येडेश्वरी ही अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत, लाखोच्या संख्येने या ठिकाणी आमच्यासारखे भाविक दर्शनाला येतात, परंतु येडेश्वरीचं नाव आणखीन एका गोष्टीसाठी हल्ली नव्याने उदयाला येऊन राहिलं। आराधी लोकांनी चाल सुरू केली की वर्षातून एक वेळा देवीला हळद लागली जाते, ती म्हणजे चैत्र यात्रेच्या दिवशी, परंतु 12ही महिने जेव्हा भक्त येरमाळ्याला येतात तेव्हा सोबत ओली हळद करून आणतात। ती ओली हळद प्रत्येक पायरीला लावतात आणि पायरीला हळद लावून लावून अक्षरशः पायऱ्या पिवळ्या धम्मक होऊन जातात। त्याबरोबरच त्या पायऱ्यांवरतून पाय सुद्धा घसरण्याची भीती असते। आणि मग मी साहजिकच प्रश्न विकास महाराजांना केला की बाबा याचं काही धार्मिक महत्त्व आहे का, किंवा याची काही पुराणामध्ये आख्यायिका आहे का, असा काही किस्सा जुना घडून गेलेला आहे का, काही दंतकथा हळदीची असेल तर ती मला सांगा। त्यावरती त्यांनी मला उत्तर दिलं। ते म्हणाले की सर चैत्र यात्रेच्या दिवशी देवीला खरा हळदीचा मान असतो, परंतु 365 दिवस इतर दिवशी मात्र देवीला नित्य हळद लावली जात नाही। त्यामुळे भाविकांनी जर पायरीला हळद लावायची असेल तर ती यात्रेच्या निमित्ताने लावली तर हरकत नाही, परंतु इतर दिवशी जर भक्तांचा नवस असेल तर त्यांनी ती हळद पायरीला न लावता मंदिरामध्ये आणून पुजाऱ्यांच्या सुपूर्द करावी, म्हणजे पुजारी ते सरळ देवीच्या चरणाशी ठेवतील। जी हळद तुम्ही पायऱ्यांना लावता, पायऱ्यांना लावल्यामुळे तिच्यावरती हजारो लोकांचे पाय पडतात, याबरोबरच पवित्र हळद पायदळीत उडवल्या जाते, याबरोबरच पायऱ्या सुद्धा निसरड्या होतात, म्हणजे घसरड्या होतात, त्यावरून पाय घसरण्याचा धोका असतो, एखाद्याचा कपाळ मोक्ष होऊ शकतो। यामध्येच काही भाविक भर म्हणून कापराच्या ज्योती सुद्धा पायरी परत लावतात। यात्रेच्या वेळेला ह्या ज्योती सुद्धा महिला भगिनींसाठी किंवा लहान मुलांसाठी एखाद्या वेळेला काही होऊ नये परंतु घडल्यास मोठ्या धोक्याची सूचना सुद्धा देऊन जातात। त्यामुळे अशा प्रकारची हळद लावून तिथे चिकचिकाट निर्माण करणे आणि ज्या पद्धतीनुसार काळेश्वरी देवस्थान मांढरगड येथे 2005 मध्ये एक दुर्घटना घडली होती, अशी चेंगराचेंगरीची किंवा घसराघसरीची दुर्घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी विकास महाराजांनी मला एकच सांगितलं की सर तुम्ही निवेदन करा, येरमाळ्यामध्ये आईला मंदिराला चुन्याचा मान आहे, मंदिराला पुरातन चुना लावला जात होता, आजही तो लावला जातो। आईला या ठिकाणी शेंदूर लावण्यात येतो, वर्षातून एकदा हळद लावण्यात येते। 365 दिवस देवीच्या पायऱ्यांना हळदीचे थर देऊ नये, ती हळद आणावी। आता हळदीचा नवस करावा की न करावा
तर हळदीचा नवस नक्की करा, परंतु ती हळद तुम्ही 1.25 किलो, 5.25 किलो, 4.25 किलो जी खालच्या दुकानामधून विकत घेता ती खालून विकत घेऊन वरती मंदिरामध्ये आणून पुजाऱ्यांपाशी सुपूर्द करावी. म्हणजे जी पायरीला तुम्ही हळद लावता ती थेट देवीच्या पायाशी जाईल, देवीच्या पायाला लावल्यासारखा त्याचा मान होईल. आणि जी गोष्ट आपण आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करतो, येडेश्वरीच्या चरणी अर्पण करतो, तर तिच्या चरणाशी हळद ठेवणे म्हणजे संपूर्ण देवीलाच हळद लावणे असा त्याचा भावार्थ होईल. बरोबर महाराज? तर अशा पद्धतीनुसार त्यांचे शब्द मी माझ्या शब्दात मांडत आहे. आणि या ठिकाणी मी विकास महाराज यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी विकास महाराज. आज आपल्यापाशी दर्शनासाठी आंधळे सर आले होते. त्यांना एक विनंती केली की पायरीला हळद जी लावतात ती थोडीशी बंद होऊन मंदिरात हळद आली पाहिजे, जेणेकरून देवीच्या पायथ्याशी हळद गेली पाहिजे. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आवाहन केलेलं आहे. तरी सर्वांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी ऐका.